नमस्कार. कायद्याच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आज आपण समजून घेणार आहोत. तो म्हणजे 1996च्या लवाद आणि सामंजस्य कायद्याअंतर्गत असलेली सामंजस्य प्रक्रिया किंवा कन्सिलिएशन प्रोसेस. चला, हा विषय इतका पक्का करूया की परीक्षेतील गुण आपलेच असतील. आपण या विषयाला 5 सोप्या भागांमध्ये विभागला आहे. सामंजस्य म्हणजे काय, ही प्रक्रिया सुरू कशी होते, सामंजस्यकर्त्याची भूमिका काय असते, प्रत्यक्ष कार्यवाही कशी चालते आणि शेवटी तडजोडीपर्यंत कसं पोहोचलं जातं. चला तर एक एक करून सगळे मुद्दे समजून घेऊया. तर सगळ्यात आधी पाया पक्का करूया. सामंजस्य म्हणजे नेमकं काय, आणि हो, तितकंच महत्त्वाचं म्हणजे हे लवादापेक्षा म्हणजेच आर्बिट्रेशनपेक्षा वेगळं कसं आहे हे समजून घेऊ. 1996च्या कायद्याचं कलम 61 काय सांगतं माहितीये? सामंजस्य म्हणजे कायदेशीर वाद कोर्टाबाहेर अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात सोडवणं. म्हणजे इथे कोणीतरी जिंकावं आणि कोणीतरी हरावं असं काही नाहीये. दोघांनाही पटेल, दोघांचाही फायदा होईल असा तोडगा काढणं म्हणजे एक विन विन सिच्युएशन तयार करणं, हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता बघा, परीक्षेमध्ये लवाद आणि सामंजस्य यामधला फरक हा हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. यातले महत्त्वाचे फरक लक्षात घेऊया. लवादासाठी म्हणजे आर्बिट्रेशनसाठी दोन्ही पक्षांमध्ये आधीपासून एक करार असायलाच लागतो. पण सामंजस्यासाठी म्हणजे कन्सिलिएशनसाठी अशा कुठल्याही कराराची गरज नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आहे. म्हणजे जर एका पक्षाने नाही म्हटलं तर विषय तिथेच संपतो, प्रक्रिया पुढे जातच नाही. ठीक आहे, मग सामंजस्य म्हणजे काय हे तर कळलं. पण मग प्रश्न येतो की ही प्रक्रिया सुरू कशी करायची, काय आहे त्याचे नियम? चला, कलम 62 काय सांगतं ते बघूया. तर कायद्याच्या कलम 62 मध्ये ही प्रक्रिया सुरू करण्याची एकदम सोपी आणि सरळ पद्धत दिली आहे. यात फक्त 3 स्टेप्स आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे सगळं लेखी स्वरूपात होतं, जेणेकरून नंतर कोणताही गोंधळ नको. म्हणजे बघा, यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. दोन्ही पक्षांची लेखी संमती असेल तरच ही प्रक्रिया सुरू होऊ शकते. एखाद्यानं जरी नकार दिला किंवा 30 दिवसात उत्तरच दिलं नाही तर विषय तिथेच संपतो. परीक्षेसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की संमती ही स्पष्ट आणि लेखीच असायला हवी. ओके, प्रक्रिया तर सुरू झाली, पण ही प्रक्रिया पुढे कोण नेणार? तर ती व्यक्ती म्हणजे सामंजस्यकर्ता किंवा कॉन्सिलिएटर. आता आपण त्यांच्या नियुक्तीबद्दल आणि त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया. कलम 63 आणि 64 मध्ये पक्षकारांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. ते मिळून 1, 2 किंवा अगदी 3 सामंजस्यकर्ते निवडू शकतात. ही जी लवचिकता आहे हा या प्रक्रियेचा खूप मोठा फायदा आहे. कारण पक्षकार आपल्या विश्वासातल्या व्यक्तीला ह्या कामासाठी निवडू शकतात. पण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. सामंजस्यकर्ता कोणीही असो, तो स्वतंत्र आणि निष्पक्षपाती असायलाच हवा. कारण ही संपूर्ण प्रक्रियाच विश्वासावर उभी आहे. आणि हो, परीक्षेसाठी एक केस लॉ लक्षात ठेवा. हिंदुस्तान झिंक लिमिटेड विरुद्ध फ्रेंड्स कोल कार्बोनायझेशन. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की निष्पक्षपातीपणा हा या प्रक्रियेचा आत्मा आहे. जर दोन्ही पक्षांचा सामंजस्यकर्त्यावर विश्वासच नसेल तर तोडगा निघणं जवळजवळ अशक्यच आहे. चला, आता आपण या प्रक्रियेच्या अगदी मुख्य भागाकडे वळूया. म्हणजे प्रत्यक्ष कार्यवाही कशी होते आणि सामंजस्यकर्त्याची नेमकी कर्तव्य काय आहेत हे समजून घेऊ. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सामंजस्यकर्ता हा काही जज नाही. तो कोणाच्या बाजूने किंवा विरोधात निर्णय देत नाही. त्याचं काम आहे दोन्ही पक्षांना एकत्र आणणं, त्यांच्यात संवाद घडवून आणणं आणि त्यांनाच तोडगा काढायला मदत करणं. कलम 67 नुसार तो एक प्रकारे मार्गदर्शकाची भूमिका बजावतो, जो पूर्णपणे निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ असतो. आणि हीच तर या प्रक्रियेची खरी गंमत आहे. इथे कोर्टासारखे कडक नियम नाहीत. म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहिता किंवा भारतीय पुरावा कायद्याचे नियम इथे लागू होत नाहीत. आणि यामुळेच ही प्रक्रिया कोर्टाच्या तुलनेत खूपच जलद, सोपी आणि लवचिक बनते. परीक्षेच्या उत्तरात हा मुद्दा तर लिहायलाच हवा. मग कलम 65 नुसार सामंजस्यकर्ता काय करतो? तो दोन्ही पक्षांकडून त्यांच्या वादाबद्दल लेखी निवेदन मागवतो. यामुळे काय होतं की वादाचे नेमके मुद्दे काय आहेत हे सगळ्यांना स्पष्ट होतं. आणि मग सगळे एकाच पातळीवर येऊन चर्चा करू शकतात.
चला, आता आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे तोडगा काढणं आणि एक बंधनकारक करार करणं. परीक्षेच्या दृष्टीनं हा भाग खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. जेव्हा दोन्ही पक्ष चर्चेअंती एका तोडग्यावर येतात तेव्हा कलम 73 नुसार तो तोडगा लेखी स्वरूपात आणला जातो. त्यावर दोन्ही पक्ष सह्या करतात. असं केल्याने तोंडी बोलण्याला एक कायदेशीर आधार मिळतो आणि तो करार एक पक्का पुरावा बनतो. आता येतो परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावर केस लॉ सुद्धा आहे. कलम 74 असं सांगतं की ह्यात सही केलेल्या तडजोड कराराला लवादाच्या निर्णया इतकाच, म्हणजे एका आर्बिट्रल अवॉर्ड इतकाच कायदेशीर दर्जा आणि ताकद असते. हरेश दयाराम ठाकूर विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसमध्ये कोर्टाने हेच स्पष्ट केलंय की असा करार म्हणजे कोर्टाच्या हुकुमनाम्यासारखाच बंधनकारक असतो आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करता येते. हा मुद्दा लक्षातच ठेवा. पण समजा तोडगा निघालाच नाही तर? मग काय? त्यासाठी आहे कलम 76. या कलमात ही प्रक्रिया कधी आणि कशी संपवायची याचे स्पष्ट नियम दिले आहेत. म्हणजे करार झाला की प्रक्रिया संपते. पण जर तोडगा निघणंच शक्य नसेल किंवा दोन्ही पक्षांना प्रक्रिया थांबवायची असेल तरीही ती समाप्त करता येते. यामुळे ही प्रक्रिया विनाकारण लांबत नाही. तर या सगळ्या विवेचनावरून एक विचार मनात येतो की सामंजस्य प्रक्रिया इतकी प्रभावी, लवचिक आणि जलद आहे, तर मग भारतातील व्यावसायिक वाद सोडवण्यासाठी हा प्राथमिक पर्याय का बनू नये? यावर नक्की विचार करायला हवा. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.